हे ऐक ना, आपण वारीला आलो. किती मज्जा आली ना, कसला आनंद आला. ते खरंच सवितानी यायला पाहिजे होते बाई, हाय ना. हा ना. अगं तुला सांगू का, आपण मी मागच्या वर्षी नाही आले, पण मग त्याच्या मागच्या वर्षी आलो आपण. आणि मला काय माहिती का, मला बहीण नसल्यामुळे ना, मला खरंच तू स्वरूप बहीण असल्यासारखंच वाटतं. मला सविताने विलय जीव लावला बाई. लावलं पण तुला इलाजच नाही ना हो. हा ना. लय गोड आहे बाई तुम्ही, मला असं काय म्हणायचं, नक्की येईन बाई. आता तुझ्या दीदीच्या लग्नाला नाही आलो, पण तुझ्या दादाच्या लग्नाला आम्ही नक्की येऊ बाई, नक्की येऊ. आणि आता काय करू, आम्ही 8 दिवस तुझ्याकडे मुक्कामालाच येऊन राहू. 8 दिवस राहू मुक्कामाला. हा आहे ना ग शारदा, आपण आता 8 दिवस राहणार शारदा. आपण जायचंच बाई आता, सगळ्यांनी मिळून जायचं तिच्या घरी, चांगला ताण द्यायचा चांगला. पूर्णाच्या पोळ्या करीन छान. हा का, आमच्यासाठी तू पूर्णाच्या पोळ्या बनवणार. हो, साड्या पण घेऊन अरे वा 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 वा. मग तर काय बाई, आमची मज्जाच मजा बाई. मग आम्ही मस्त आनंद लुटू बाई तुझ्या घरी. आता मी माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्याबरोबर जेवढ्या होत्या तेवढ्यांना सांगते, चला बाई आपण सरिताच्या घरी जाऊ म्हणून. जाऊच बाई आपण खरंच. जाऊ नाही, पाऊस संपू द्या दर्शित आता. पाऊस केले आपल्याला. खरंच वारीत पण किती आनंद आला गो. किती कसला आनंद, किती गप्पा मारल्या. आपल्याला वाटतंय का आपण वारीत चाललोय, थकवा पण नाही आला का, तर आपण बरोबर आहेत, बोटाला बोटा फोन पण तरी आली का आपल्याला. फोन नाही आले, म्हणजे इतका आनंद लुटलाय. आता काय झालं, अभंग कसले भारी आहेत गो. आणि कीर्तन बी कसलं चांगलं. शेवटते बाई बरोबर राव बाई, खरंच नाही नाही, आनंद ठेव बाई. आणि मला सोडायचं नाही बरं का गं, मला असं मी राहीन विसरून तुझे चंद्रभागे. तुझे दाजी म्हणते मग कुठं सोडली माझी बायको. पण नाही कुठं हा ना बाई, हे मला जीव लाव बरं का ग. आता तू लहान आहे माझ्यापेक्षा, मी लावायला पाहिजे तुला, पण मी आता थकले ना ग. मग आता तू मला लावायला नाही बाई, मी जीव लावीन ग बाई माझ्या बाईला. खरं पण तरी येत जायचं, नुसती मैत्री करून उपयोग नाही, मैत्री टिकवली पाहिजे. आलं पाहिजे अगं, फोन करायचं नाही बरं का. पास पण खूप त्रास देतो, माझे ऑनलाईन पण क्लास चालू असते, त्याच्यामुळे मला नाही वेळ समजून घे ना ग. मला तू खूप आवडते बाई, खूप आवडते. पण सॉरी आता सॉरी म्हणते तुझ्या दाजींमुळे आम्ही दुसऱ्या दिंडीत गेलो, नाही तर आम्ही गेलोच नसतो दुसऱ्या दिंडीत. तुझ्या दाजीने काय केलं माहिती का तुला, अगो दिंडीत गेलो ते चंद्रभागेत माळच घातली. मग मी पण मागच्या वर्षी माळ घातली. हा बाई सांगू, तुम्ही दोघांनी बहीण भावंडी संगत माळ घातली बाई, भारी ना. माळच घातली, म्हटलं जाऊ दे बाई आता. मला खरा आनंद काय झाला माहिती का, मी गेले तुम्हाला सोडून वारीत, मला तुमच्या साथी तिकडे गेले तर फार तुमची आठवण यायची. तुम्ही फोन पण करायच्या, मला सांगायताईनी फोन केला, मला कुणीतरी फोन केला, सरितानी तू फोन केला, तू फोन केला, सवितानी फोन केला. बाई मला वाईट वाटायचं, तेवढं वाईट वाटायचं कारण बाई आपण आलोय पण चांगल्यासाठी आलोय आपण इकडच्या वारीमध्ये. ते चंद्रभागेत 3 डुबके घेतले, मला जाते तुझ्या दाजीनी. लय भारी बाई, आता सगळं मस्त चाललंय मस्त. पण माझ्या घरी पण मुक्कामी यायचं बरं का सरिता. मला वारीत किती मैत्रिणी भेटल्या बाई, माझी ती कासरबाई म्हणून ती मैत्रीण भेटली, त्या शिंदे नानी त्या भेटल्या, मला किती मैत्रिणी भेटल्यात बाई. मला लय आनंद झाला बाई. मला मी आता दरवर्षी जंगी महाराजांच्या वारीत येत जाईल बरं का गं. अहो पण मला यावरती यायचंच नव्हतं, मी एकटी होती, पण त्यांच्या जा मध्ये जायचं आहे, मला माहीतच नव्हतं कोणी येणार आहे. पण मी असे 2 भरवते, केदारनाथ जॉईन फॅमिली म्हणून 25 मग माझं दादा तुला काय करायचं, गेले मी. हा का, अगं ह्या वारीतल्या बायका सुद्धा इतक्या सगळ्या चांगल्या आहेत. ह्या ताई परत सगळ्याच इतक्या जीव लावतात. आणि आपण ते ज्ञानोबा माऊली म्हणलं तुम्हाला साक्षात पांडुरंगच उभा राहतोय बघ. मागच्या वर्षी त्या छतावर मला विठ्ठल रुक्माई दिसली, तसंच यावेळेस मला वाटलं आता मला विठ्ठल रुक्माई दिसत, पण यावेळेस मला खाली बघताना दिसत होतं सगळं. स्वप्नात तर होईना, पण जेव्हा आता आपण किती श्रद्धेने आलो, किती आपण हे करतो, आपल्याला स्वप्नात का होईना पण दर्शन द्यावं बाई. किती जन्म घ्यावा पण पांडुरंगाने एकदा दर्शन द्यावं पण नव्हतं स्वप्नात आमच्या वाऱ्या पण नव्हतं. चला बाई, बडे ताईचे बी आपण कितीतरी धन्यवाद मानवाय. बडे ताईने नेलं आपल्याला. एकादशीच्या दिवशी 15 वर्ष म्हणून एकादशी ते पांडुरंगाने काहीतरी हे केलं. आणि तुला सांगू का सरिता, मी जिथं जाते ना, आता तो समजा वारीत जाते त्याचं तुला फळ मिळालं, पण मी जिथं वारीत जाते ना
तिथं तिथं मला मैत्रिणी तुझ्यासारखं लय छान भेटतात गो. मला देवाने काय माहिती किती मैत्रिणी मला बाकीच्या म्हणतात, पण तू कशी कोणत्या बी ग्रुप मध्ये गेली की तुझ्या कशा मैत्रिणी एवढ्या पक्क्या वाटतात. म्हणलं माझ्या मैत्रिणी माझ्यासारख्याच आहेत सगळ्या. म्हणतात सगळे तू लई गोड बोलली मला म्हणे. काल त्या मावशी नाही का मेल मावशी झाला कसं आहे बघ झाला ना मी बाबड्या. मला कोण तुम्हीच म्हटले तिला कोणी पण बाबड्या बाळा बाबड्या. बाबड्या तुझं स्वभाव गड आहे ना ग. राहू दे ताई करते, राहू दे ताई असं हा ना. म्हणलं तरी माणसाला घरी गेल्यावर या गोष्टी आठवतात बरं का. हो. आता तेवढं जरी केलं तरी अशीच आठवण म्हणजे चांगल्या गुणाची तरी माणसाला आठवण होती. समजा एखादं नाही समजा तिरस्कारी असलं ना असं तुसड्याने केलं तर माणसाच्या मनात असं हे स्थान निर्माण होऊन जातं. पण जर गोड असलं तर माणसाच्या मनात घरी आपण काम करता करता बी आठवत बाई सरिता म्हणजे असं सारखं आठवतं. तुझी मुलं तुझ्यासारखेच गोड असतील बाई. हो, काही ना माझी ग. पण छान आहे आता. हा. दादाचं पण शिक्षण झालं आता. आता दादाचं करायचं असेल ना. नाही आता जॉबला लागला आता. हा का? वगैरे आणखी चांगलं झालं बाई तू देवाचं करतोय. हा. अगं तुला त्या मंदिरात गेलं होते हे करताना मला लय भारी वाटलं बाई. म्हणलं हिला बी माझ्यासारखं लय नाद आहे बाई. म्हणलं विठ्ठला तर आहे पण फक्त मी माझ्यासारखी. महामृत्युंजय मंत्र जपला लागतो. काल हा. भाष्य घेतलं. लय चांगलं भोळा भाऊच आणि भोळे शंकरच येते त्यांना भोळा भावच प्रिय असतो. अशीच भक्ती करायची बाई. आपण सगळ्यांनी हाताला हात धरून आपण आहे ना कुठंतरी लांब जाऊ बाई फिरायला. कुठं जातो बाई जाऊ बाई कुठंतरी देवाला जाऊ एकत्र. असू दे बाई माझं आपण एकदा तरी धामाला कुठंतरी जाऊ बाई. तुझं कोणते कोणते धाम राहिले तर आता किती केदारनाथ आपण जाऊ बाई जाऊ ना बाई. एखाद्या तरी देवाला बरोबर जाऊ बाई सरिता. कोणत्या देवाला जाता आता बद्री केदारनाथ आता आम्ही जाऊन आलो ना. तुम्ही जाऊन आले. तुमचं रामेश्वर झाले का? नाही रामेश्वर नाही झालं. मग रामेश्वरला जाऊ आपण बरोबर. आम्ही त्या शिंदे डॉक्टरांबरोबर जातो बघ. हा. लय छान ट्रिप आहे त्यांची. आपण सविता आम्ही सगळे जाऊ ना. हा जाऊ आपण सविताला बी फोन करू हा. आणि आमच्या ग्रुप मधल्या ज्यांचं झालं नाही त्यांना बी घेऊन जाऊ बरं, असं आता करू. थोडं दिवाळीच्या वेळेस हा हा वगैरे हा तसं ते दिवाळीच्या ह्याच्यातच जाऊ आपण किंवा दिवाळी झाल्यावर जाऊ असं हो, करू. रामेश्वर जसं त्यांची ठरेल ट्रिप तशी जाऊ. मी तुला फोन करेन बरं का गं? करून हा करताना पण पण नक्की सविता नक्की पण करेन. आणि किती दिवसात राहते 8 दिवसात राहते ना हा रामेश्वर. हा 8 दिवसाची 8-10 दिवसाची असती. हो. जास्तीत जास्त 8-10 दिवसाची असती. आता आपला वारे पशुपती ना रामेश्वर मध्ये पशुपती पण नाही पशुपती आम्ही काय केलं होतं नेपाळ केलं. नेपाळमध्ये सगळं आलं मग आम्हाला पशुपती ते सगळं पण अहो मग त्याच्यामध्ये झालं. केदारनाथ बद्रीनाथ केलं का हा. मग पशुपती करावं लागतं. मग मग आपलं आमचा एक आधी पशुपती झालं केदारनाथ बद्रीनाथ राहिलं. एक धामराग होतो म्हणते हा नाही पण ते पशुपती दोन्ही केल्याशिवाय पूर्ण होतच हा. नाही. आम्ही अगोदर इकडचं करायचं तर आम्ही हा केला अगोदर. त्यामुळे कसा खायला पण हो, होऊन होतोय. गेला. हा मग आम्हाला तुम्ही पण हा. आता रामेश्वर करायचं. त्यांच्या बरोबर करा बाई पण डॉक्टरांची खूप ट्रिप छान आहे. मग पाहू ना सविता हा, सांगा मी तुम्ही तुला बोला फोन ना. करेन सविता बरोबर बोलन. हा. मग तुम्ही त्यांच्या ट्रिप मध्ये जा. हा. जा. आता आपला वारीचा चालायचा आता कितीचा टायमिंग आहे ग? 2:30 आहे ना. 2:30 आहे ना. आज उशीर आता हा. काय 6 किलोमीटर आणि तुला राहिले. सांगू का कीर्तन बी लय छान होतं. असं मंत्रमुग्ध होतंय ना माणूस. आज मला तर ते खूप सुंदर ज्ञानोबा समजा. माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. इतका आनंद येतोय बाई बाबा. अभंग लय आवडत हो, त्याचं. विशेष म्हणजे आपल्याला एवढं मुलींना पण खूप काय ह्यावरती परत फोड नाही आली बाई. त्या भगवंताची कृपा झाली बाई पांडुरंगाची. अशीच पांडुरंगा कृपा ठेव रे. जेव्हा जेव्हा माझं जितकं आयुष्य आहे तेवढं मी तुझ्या चरणी अर्पण करते. पण मला असंच भक्ती सत्संगती ठेव. ही अशी सत्संगती दे मला सदैव. बडे ताईंचे पण खूप खूप धन्यवाद बाई. आपण म्हणलं नको बाई तिथं डिस्टर्ब करायला त्यांना म्हणून आपण इकडं आलो. आपला वेळ आपला सार्थकी लागला. जाऊ दे आपल्या गप्पा पण छान झाल्या हे की नाही. राहू बाई असंच आपण. पण आता आहे ना बहिणी बहिणी विसरायचंच नाही बाई कशाला. असं एकदम हा असं नको बोलू बाई. येईल ना ग राजा तुझ्याकडे मी. तुम्ही बडे संघ फिरायला जाता का? हा? ते त्र्यंबकेश्वरच्या फिरायला जाता का? जायचंय ना. मला जायचं ना. मला घेऊन जा बरं का. जाऊ जाऊ बडे जाऊ. ताईंना सविता येत असते सविताला घेऊ. नसेल तर आपण जाऊ कुठे नाही आम्ही तुम्ही काय लोणीवरून जाता आम्ही लोणी चालेल ना. तसं केलं तरी मला चालेल. 9 किलोमीटर नक्की जाऊ आपण नक्की. मला पण तुझ्या बरोबर यायला नक्की आवडेल बाई. फेऱ्या मला घालायचं ना फेऱ्याचं. हा, जाऊ जाऊ आपण. दिवाळी झालं. लय आनंद आला बाई. आयुष्यात माणसाला काही नको सत्संगती. आमच्या वडिलांनी मी शिकवलं म्हणजे हे करायचं माणसं कमवायची मग संपत्ती आपोआपच येते.
पण माणसं आपाप नाही ते आपल्याला करावं लागतं. जसा परमार्थ आहे प्रपंच आपाप होतो पण परमार्थ करावा लागतो. मग तसे आपण मैत्रीचं प्रपंच सुद्धा लावून तसंच. धरला असतं, हा. तर आपण 4 वारे झाल्या असत्या. झाल्या का असत्या का माझी तर 6वी बाया सरिता वारी. माझी 4 आहे, माझी लय बाई, कारण लय ते छान. माझ्या नातेवाईकांना वेळेला आणत होतो मी वारीला जाते तर. 5वी जर झाली ना तिथून पुढे कोण तुम्हाला नाही. मी आता 5 पर्यंत माझी इच्छा आहे करून. नाही तू तुझ्या 5 वाऱ्या झाल्या तू केलेली इच्छा तुझ्या पांडुरंगाची पूर्ण. पांडुरंग नक्कीच तुझी शेवटपर्यंत इच्छा पूर्ण होईल. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वारीला घेऊन जाईल तुला. काही नाही कसं होईना पण नाही तू इच्छा व्यक्त केली ना आपला पिता येतो. त्याच्यामुळे तू आपली इच्छा नाही पुरवणार असं. चल बाई आता वारीचं टाइम झालं आपल्याला लगेच ठेवून थोडंसं आराम करावं लागेल बाई.